ओम श्री साईराम. ओम श्री साई अनाथ नाथाय नमः. अनाथांचे नाथ म्हणजेच पालक असणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. असे म्हणतात, जगी जास कोणी नाही त्यास देव आहे. विश्वातील प्रत्येक जीवांचा पालन करता देवच असतो. त्यामुळे अनाथ असे कुणी नसते. परंतु जेव्हा जगातील इतर माणसे अशा जीवांना दूर करतात तेव्हा त्या जीवांमध्ये आपण अनाथ असल्याची भावना निर्माण होते. भगवान बाबांच्या नावातच दैवी माता व पिता म्हणजे साईबाबा आहे. ते विश्वाचे पालन करता असून अनाथांचे नाथ आहेत. साईंच्या शिर्डी अवतारातील एक हकीकत. शिर्डी साईनाथांच्या आश्रयासाठी रावांपासून रंकापर्यंत, रोग्यापासून सुदृढ व्यक्तीपर्यंत अनेक भक्त येत असत. यामध्येच एक होता भागोजी शिंदे. पूर्वजन्माच्या कर्मानुसार त्याला या जन्मी कुष्ठरोगाची बाधा झाली आणि तो घरच्या मंडळींपासून दुरावला. असा हा भागोजी आश्रयासाठी साईनाथांकडे आला आणि अनाथनाथ ही बिरुदावली असणाऱ्या साईनाथांनी त्याला जवळ केले. इतकंच नव्हे तर प्रत्यक्ष साईनाथ भागोजीच्या जखमा धुवून स्वच्छ करीत, त्या जखमांवर तेल हळद लावून पट्ट्या बांधीत आणि आपण भोजन घेत असताना त्यातील घास भागोजीला देत. दररोज सकाळी बाबा भागोजींकडून आपले अंगमर्दन व पादसेवन करून घेत. याचे प्रमुख कारण म्हणजे भागोजीला आनंद देणे. हा कार्यक्रम अनेक वर्ष चालला होता. ज्या भागोजीला जगाने अनाथ केले त्याला साक्षात ईश्वराने जवळ केले. साईचा दुसरा अवतार सत्यसाई हे सुद्धा अनाथनाथ आहेत. बालपणापासूनच दीनबुबळ्यांना जवळ करून अन्न वस्त्र देण्याचा, त्यांची सेवा करण्याचा उपक्रम त्याने सुरू केला. त्याचे रूपांतर पुढे नारायण सेवा या उपक्रमात झाले, ज्यामध्ये जगभरातील अनेक स्वामी भक्त सामील झाले. इतकेच नव्हे तर सत्यसाई सेवादलाची स्थापना झाल्यावर प्रत्येक सेवादल कार्यकर्ता इतरांची सेवा करण्यास स्वतःला धन्य समजू लागला. जेव्हा जेव्हा निसर्गाचा प्रकोप झाला तेव्हा जगभरातील सेवादल कार्यकर्ते व स्वामी भक्त त्या प्रकोपामध्ये अनाथ झालेल्यांना परमेश्वराचे हजारो हात बनून मदतीचा हात देऊ लागले. परदेशातील ही एक कहाणी. एक स्वामी भक्त महिला काही अनाथ असहाय्य व्यक्तींना अन्नदान व इतर मदत करून त्यांची सेवा करत असे. एकदा तिथे आलेल्या पूर्व वादळामुळे 8 दिवस त्या महिलेला त्या जागी जाता आले नाही. या 8 दिवसात ती सतत स्वामींचा धावा करत होती. तिच्या मनात सतत एकच विचार होता, तो म्हणजे ज्या माणसांना आपण मदत करत होतो त्यांना कोणी मदत केली असेल. 8 दिवसांनी त्या पूरग्रस्त भागात मदत पोहोचवण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. तिथे जाताना यावेळी तिने अन्न, औषधे त्याबरोबरच स्वामींचे फोटो प्रत्येकाला देण्यासाठी घेतले. तिथे पोहोचताच तिच्या लक्षात आले की त्या पीडित व्यक्ती सुखरूप आहेत. तिने आपल्या जवळील अन्नांची पाकिटे व फोटो देण्यास सुरुवात केली. फोटो पाहताच त्या सर्व व्यक्ती आपापसात चर्चा करू लागल्या. त्याचे कारण विचारले असता तिला उत्तर मिळाले की तिच्या अनुपस्थित हीच व्यक्ती त्या अनाथांना दररोज अन्न व औषधे पुरवत होती. त्या पीडितांचा असा समज होता की ही व्यक्ती त्या महिलेची सहाय्यक असावी. हे ऐकताच त्या महिलेला गहिवरून आले. तिने सर्व परिस्थिती त्यांना सांगितली व त्या सर्वांसोबत अनाथनाथ स्वामींची करुणा भागली. ओम श्री सत्यसाई नाथार्पण.